अवकाश 10 पट आहे, अवकाशापेक्षाही अनंत पट त्या ठिकाणी नामस्मरण त्या ठिकाणी अनंत पट मोठं आहे, नाम मोठं आहे, म्हणून गगनाहुनी वाढ नाम आहे. बर ठीक आहे, ओंकार या तत्वापासून अवकाशाची निर्मिती झाली, बरोबर. अवकाशापासून वायूची निर्मिती झाली, वायूपासून तेजाची निर्मिती झाली, तेजापासून पाण्याची निर्मिती झाली आणि पाण्यापासून पृथ्वीची निर्मिती झाली. मग या पृथ्वीपेक्षा पाणी व्यापक व सूक्ष्म आहे, पाण्यापेक्षा तेज व्यापक व सूक्ष्म आहे, तेजापेक्षा वायू व्यापक व सूक्ष्म आहे, वायूपेक्षा अवकाश व्यापक व सूक्ष्म आहे. मात्र या अवकाशापेक्षाही नाम हे व्यापकही आहे आणि सूक्ष्मही आहे, म्हणून नामस्मरण त्या ठिकाणी सर्वात मोठं सांगितलेलं आहे. बरं, त्या ठिकाणी या नामधारकाचा महिमा त्या ठिकाणी सांगत असताना हा नामधारक किती मोठा आहे त्याकरता त्या ठिकाणी शिरूरनाथ महाराजांनी एका अभंगामध्ये त्या भक्तांची, त्या नामधारकांची यादी आपल्याला सांगितलेली आहे. कोणती यादी सांगितलेली आहे? नाथ महाराज म्हणतात, गावंडे सहस्र ब्राह्मण तृप्त केली या भोजन, पुण्यक्षेत्रीचा जाण सुकृत ते तुकाची जोडे. या अभंगामध्ये पूर्ण दृष्टी आलेली आहे. कशी आलेली आहे? गावाकडचे तुम्ही 1000 ब्राह्मण जीव घातले तर पुण्यक्षेत्रीचा एक ब्राह्मण आपल्याला जीव घातलं तर पुण्य लाभत असतं. बरं, असे पुण्यक्षेत्रीचे 1000 ब्राह्मण तुम्ही जर जीव घातले तर एक वेदपाठक त्या ठिकाणी जीव घातले तर पुण्य लाभत असतं. वेदपाठकांचे 4 प्रकार आहेत, वेदी, द्विवेदी, त्रिवेदी आणि चतुर्वेदी. असे 1000 जर वेदपाठक त्या ठिकाणी जीव घातले तर त्या ठिकाणी एक पंडित जीव घातल्याचं पुण्य लाभत असते. पंडित त्याला म्हणतात ज्याचे 4 वेद 6 शास्त्र व 18 पुराण मुखोद्गत आहे, त्याला पंडित असं म्हणतात. असे 1000 पंडित जर तुम्ही जीव घातले तर त्या ठिकाणी एक संन्यासी जीव घातल्याचं पुण्य लाभत असतं. संन्यासी, परंतु तो खरा संन्यासी असला पाहिजे. वरी भगवा झाला नामी तरी अंतरी वश केला ना, तो अशा प्रकारचा संन्यासी, खोटा संन्यासी नसला पाहिजे, तो खरा संन्यासी पाहिजे. असे 1000 संन्यासी जर तुम्ही तीर्थक्षेत्रीचे जीव घातले तर एक त्या ठिकाणी परमहंस जीव घातल्याचं पुण्य लाभत असतं, है की नाही. परमहंस 4 आहे, सत्ययुगात सनकादिक, त्रेतायुगात जनक, द्वापारयुगात उद्धव आणि कलियुगात शंकराचार्य. असे 1000 परमहंस जर तुम्ही पुण्यक्षेत्रीचे जीव घातले तर त्या ठिकाणी मात्र एक ब्रह्मज्ञानी जीव घातल्याचं पुण्य लाभत असतं. आता ब्रह्मज्ञानांची व्याख्या नाथ महाराजांनी हरिपाठामध्ये सुंदर त्या ठिकाणी सांगितलेली आहे. शुक्ल, याज्ञवल्क, दत्त, कपिल मुनी, हरिस जाणोनी हरिस झाले, हरिस जाणोनी हरिस झाले, हरिस जाणोनी हरिस झाले, हरिस जाणोनी हरिस झाले, हरिस जाणोनी हरिस झाले. हरि